श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. स्वामी समर्थांनी दिलेला एक वाक्यातील मंत्र जो आयुष्य बदलतो. हा मंत्र मोठा नाही, कठीणही नाही, पण परिणाम मात्र फार खोल आहे. आजच्या भक्ताची अवस्था. आज आपण सगळे भक्ती करतो, जप करतो, पूजा करतो, तरीही मनात प्रश्न असतात. एवढं करूनही शांतता मिळत नाही. संकट का संपत नाही? स्वामी माझ्याशी नाराज तर नाहीत? हे प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात येतात. तरी स्वामी म्हणतात, जे आहे ते माझ्या इच्छेने आहे. फक्त एकच वाक्य, पण एका वाक्यात संपूर्ण भक्ती लपलेली आहे. या मंत्राचा खरा अर्थ. याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करायचं नाही. याचा अर्थ असा आहे की जर काही चांगलं घडत असेल तर त्याचा आपल्याला अहंकार नको, आणि जर काही वाईट घडत असेल तर त्याची तक्रार नको. स्वामींवर आपला पूर्ण विश्वास हवा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एका भक्ताचा अनुभव सांगणार आहे. एक भक्त होता. त्याचं काम बंद पडलं, पैसे नव्हते, मन फार अस्वस्थ होते. तो रोज स्वामींना विचारायचा, स्वामी माझं असंच का? माझ्याकडे पैसे का नाहीत? माझं काम का चांगलं चालत नाही? एके दिवशी त्याच्या मनात एक वाक्य आलं, जे आहे ते माझ्या इच्छेने आहे. त्या दिवसापासून त्याने तक्रार सोडली आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागली. तर हा मंत्र कसा जपायचा? हा मंत्र जपण्याचा मार्ग. सकाळी उठल्यानंतर आपण 3 वेळा हा मंत्र जपायचा. त्यानंतर कोणतेही संकट आलं की हा मंत्र मनात जपायचा. त्यानंतर झोपण्याच्या अगोदर 1 वेळा मंत्र जपायचा. मोठ्याने नाही, मनातून आणि श्रद्धेने मंत्र जपायचा आहे. हा मंत्र काम काय करतो? तर ह्या मंत्राच्या नामस्मरणाने तक्रार थांबते, मन शांत होते, अहंकार कमी होतो आणि गुरुकृपा सुरू होते. स्वामींना शब्द नाही, विश्वास हवा असतो. त्या भक्ताचं बाहेरचं आयुष्य जरी बदललं होतं, पण आतमध्ये अजूनही संघर्ष चालू होता. कधी कधी मन म्हणायचं, हे सगळं सोडून द्यावं, स्वामी खरंच ऐकतात का? पण प्रत्येक वेळी तो स्वतःलाच म्हणायचा, जे आहे ते माझ्या स्वामींच्या इच्छेने आहे. हे वाक्य त्याच्या मनात ढाल बनत होतं. हे ते एक गोष्ट समजून घ्या भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्याला शिक्षा देत नाहीत, ते आपली तयारी तपासतात. आपण तक्रार करतो का? आपण धीर सोडतो का? की विश्वास ठेवतो? आणि ज्या दिवशी आपण म्हणतो, स्वामी मला कारण नको, फक्त तुमच्यावर विश्वास आहे, त्या दिवशी कृपा सुरू होते. रोजच्या आयुष्यात हा मंत्र कसा वापरायचा? हा मंत्र फक्त संकटासाठी नाही, तर रोज वापरायचा आहे. उदाहरणार्थ, कोणी अपमान केला, जे आहे ते स्वामींची इच्छेनेच आहे. काम फसलं, जे आहे ते स्वामींच्या इच्छेनेच आहे. काही चांगलं घडलं, हेही स्वामींच्या कृपेनेच आहे. हळूहळू काय होतं माहिती आहे? मन शांत व्हायला लागतं, प्रतिक्रिया कमी होते आणि जीवन हलकं वाटायला लागतं. खरा बदल कधी दिसतो? तर भक्तांनो, हा मंत्र जादू नाही की एका दिवसात सगळं बदलेल, पण 7 दिवसामध्ये मन शांत व्हायला सुरू होते, 21 दिवसामध्ये विचार बदलायला सुरुवात होते आणि 40 दिवसात परिस्थिती बदलायला सुरुवात होते. कारण बदल आधी आपल्यात होतो. स्वामींना काय आवडतं? स्वामींना मोठी पूजा नको, मोठे शब्दही नको. स्वामींना हवं असतं समर्पण. जेव्हा भक्त म्हणतो, स्वामी मला माझी इच्छा नको, तुमची इच्छा मान्य आहे, तेव्हाच स्वामी जबाबदारी घेतात. आज जर तुम्ही कुठल्याही संघर्षात असाल, उत्तर शोधत असाल किंवा थकलेले असाल, तर आजपासून हे एकच वाक्य मनात ठेवा, जे आहे ते माझ्या स्वामींच्या इच्छेने आहे. हे वाक्य तुमचं ओझं स्वामींकडे सोपवेल. जर आज या शब्दांनी तुमचं मन थोडं जरी हलकं केलं असेल, तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण हे शब्द फक्त कमेंट नाहीत, तर भक्ती आहे.